जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब. जाऊ देवाची या गावा. देवीचं गाव म्हणजे मणिद्वीप. या देवीच्या गावी मणिद्वीपाचं वर्णन काय आहे आणि जगदंबा माता कोण, तिचं स्वरूप काय, ती ब्रह्मांडाची निर्माती कशी, याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. आज नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे दुसरी माळ. आज ब्रह्मचारिणी देवीचं पूजन केलं जातं. तपस्या करणारी ही जगदंबा माता, ही दुर्गा, जिच्या हातात जपाची माळ असून तिनं कमंडलू धारण केलेलं असं तिचं स्वरूप आहे बघा. अशी ही ब्रह्मचारिणी माता. या ब्रह्मचारिणी मातेला स्मरण करून आपण आज या जगदंबेच्या गावी जाऊया. एकदा व्यास महर्षींनी नारदांना विचारलं की या ब्रह्मांडाचा निर्माता कोण, या जगताचा सर्वश्रेष्ठ प्रभू कोण आहे. तेव्हा नारद म्हणाले, व्यासा, मी असाच तुझ्यासारखा एकदा संभ्रमात पडलो होतो. त्यावेळेस मी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न विचारला. मी म्हणालो, ब्रह्मदेवा, हे संपूर्ण ब्रह्मांड कोणापासून उत्पन्न झालं? सर्व ईश्वराचा ईश्वर कोण आहे? मी कुणाची आराधना करू? कोणत्या देवतेची उपासना करू, हे मला सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तो अत्यंत कठीण प्रश्न विचारलास. या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नव्हतं. तेव्हा मी या सर्व प्रश्नांचा खूप शोध घेतला. पूर्वी सर्वत्र प्रलय झाला होता. त्यामुळे चराचर सृष्टी सगळी सागरात बुडून गेली होती. पृथ्वी, चंद्र, सूर्य काहीच नव्हतं. तेव्हा सगळीकडे जलच जल होतं, पाणीच पाणी चोहीकडे. मी मात्र एका कमळात होतो आणि मी त्या कमळाचा शोध घेत होतो. तसंच मला निर्माण करणाराचा शोध घेत होतो. त्यावेळेस मला पृथ्वीचाही थांग पत्ता लागेना. मी तिथे हजारो वर्ष तप केलं. तिथे 2 राक्षस उत्पन्न झाले होते, मधु आणि कैटभ. ते माझ्या मागे लागले असताना मी विष्णू परमात्माकडे गेलो. विष्णू परमात्माची माझी भेट झाली आणि त्यांनी त्या मधु कैटभ राक्षसाला ठार केलं. त्यावेळी त्या ठिकाणी शंकर भगवंत पण प्रकटले. मी विष्णूला विचारलं, या भूमंडळाचा निर्माता कोण? ब्रह्मदेवाने प्रश्न केला. बरं, मला कोणी उत्पन्न केलं? त्यावेळेस शंकर तर उत्तर देऊ शकले नाही. पण विष्णू म्हणाले, माझा असा अंदाज आहे, मला, तुला आणि या रुद्राला, शंकराला, सर्वांना निर्माण करणारी ही आदिमाय आदिशक्ती आहे. ही देवीच आपल्याला निर्माण करणारी असावी, असा माझा अंदाज आहे. बरं, आपण तिचे स्मरण करूया आणि ती आपल्याला मार्गदर्शन करेल. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला तीच देईल. आणि त्या दिव्य शक्तीचं, त्या दिव्य देवतेचं त्यांनी स्मरण केलं. स्मरण करताच ती त्या ठिकाणी प्रकट झाली. ती म्हणाली, या ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती करावी. विष्णू, तू तिचं रक्षण करावं, पालनपोषण करावं आणि महादेवाने याचा संहार करावा. याकरिता मीच तुम्हाला या ब्रह्मांडात उत्पन्न केलेलं आहे म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, माते, मी या सृष्टीची उत्पत्ती कशी करू? मी प्रजा कशी उत्पन्न करू? कारण सगळीकडे उदकच उदक आहे, भूमी कुठे दिसत नाही. तसेच प्रजा उत्पन्न करण्यासाठी लागणारा जीव, पंचमहाभूत, त्रिगुण, तन्मात्रा, इंद्रिय काहीच मला इथं दिसत नाही. मग प्रजा मी उत्पन्न कशी करणार? माझा प्रश्न होता की आम्हालाच कोणी उत्पन्न केलं या भूतलावरती आणि कशासाठी उत्पन्न केलं? भगवतीनं सांगितलं,
की मी तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे आणि माझ्या कार्यासाठी तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे. ते कार्य मीच करते, पण निमित्त मात्र तुम्ही असणार. आणि म्हणून हे कार्य तुम्ही कसं करायचं याचं सगळं तुम्हाला आपोआप ज्ञान होईल म्हणाले. तत्पूर्वी मी कोण आणि या भूतलावर तुम्हाला निर्माण का केलं या सगळ्याची माहिती तुम्हाला हवी असेल ना, तर तुम्ही माझ्या गावी चला, मणिद्वीपला चला. असं म्हणतात. तिथे एक विमान प्रकट झालं. त्या विमानात हे तिघजण बसले आणि ते विमान त्यांना घेऊन मणिपूरकडे निघाले. विमानातून जाताना त्यांनी ब्रह्मलोक पाहिला. विमानामध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर बसलेले. विमानातून त्यांनी ब्रह्मलोक पाहिला. ब्रह्मलोक पाहत असताना त्या ब्रह्मलोकामधला असला ब्रह्मदेव देखील पाहिला. त्यांना आश्चर्य वाटलं की मी एक ब्रह्मदेव असताना हा दुसरा ब्रह्मदेव कोण. पुढे त्या विमानाने उंच भरारी घेतली आणि ते कैलास पर्वतावर आले. कैलास पाहिला त्यांनी. तिथे या शंकरासारखा शंकर होता, पार्वती होती, गजानन होता, षडानन होता. शंकराला आश्चर्य वाटले. तिथून ते विमान पुढे विष्णू लोकात आले. तिथे त्यांनी विष्णू पाहिला, विष्णू लोक पाहिला, लक्ष्मी पाहिली. तेव्हा देवी म्हणाली, हे ब्रह्मदेवा, महादेवा आणि नारायणा, तुमच्या ब्रह्मलोकासारखा, शिवलोकासारखा, विष्णू लोकासारखा तुम्ही ब्रह्मलोक, शिवलोक आणि विष्णुलोक पाहिला. मी अशा अनंत कोटी ब्रह्मलोकांना, अनंत कोटी विष्णू लोकांना, अनंत कोटी शिवलोकांना निर्माण करते. आणि त्या प्रत्येक ठिकाणी असे अनंत कोटी ब्रह्मदेव आहेत, अनंत कोटी शिव आहेत आणि अनंत कोटी विष्णू आहेत म्हणाले. हे सगळे अनंत कोटी निर्माण करून मी हे अनंत कोटी ब्रह्मांड चालवते. त्यांचा विमान प्रवास चालूच होता. शेवटी ते विमान एका विशाल अशा सागराजवळ थांबले. तर तो समुद्र खारा पाण्याचा समुद्र नव्हता, तर तो गोडा समुद्र होता, अमृत सागर होता. तिथलं पाणी गोड होतं. आणि त्या समुद्र किनाऱ्यावर असणारी रेती ही रेती नव्हती, तर रत्नांचे बारीक बारीक कण होते त्या ठिकाणी. त्या परिसरामध्ये मंदार, पारिजात आदी सुंदर फुलांची झाडं होती, सुंदर सुंदर पक्षी होती, रंगबेरंगी फुलं होती, फळांनी बहरलेली वृक्ष होती, झाडी होती. आणि नाना प्रकारचे त्या ठिकाणी अत्यंत उत्तम असे रत्न होते. द्वीपमाळा होत्या. त्या द्वीपाने तो परिसर सगळा सुशोभित झाला होता. आणि त्या द्वीपाने तो सुशोभित झालेला असल्यामुळे त्याचं नाव होतं मणिद्वीप. चहूबाजूनी द्वीपमाळेप्रमाणे तिथं द्वीप दिसत होते. रत्न, पाचू, माणिक, जड, जवाहीर यांनी गुंफलेल्या माळा त्याच्यावर दिसत होत्या. कोकिळ पक्ष्यांचं सुंदर गुंजन त्या ठिकाणी चालू होतं. आणि त्याच कोकिळ पक्षाच्या गुंजनामुळे तो मणिद्वीप नादमय झाला होता. ते मणिद्वीप म्हणजे रत्नाचा द्वीपच होय, रत्नाची खाणच होय. सगळीकडे झगमगाट होता, सर्वत्र प्रकाश पडलेला होता. विष्णू म्हणाले, ब्रह्मदेवा, हे महादेवा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मते ही देवीच आपल्या सर्वांची जननी आहे. तिच्या अनंत कोटी ब्रह्मांडाची नायिका आहे. आपण विमानातून उतरून तिला शरण जाऊया, ती आपल्यावर कृपा करेल. त्याने त्या विमानातून पाहिलं. हजारो देवकन्या तिची सेवा करत होत्या. सर्वांच्या मध्यभागी सर्वात श्रेष्ठ असा एक षटकोनी आसन होतं आणि त्यावरती विराजमान होती ती.
हे सारं दृश्य ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांनी विमानातून पाहिलं. तिच्या कोटी कोटी प्रभा, कोटी कोटी चंद्रकिरणाप्रमाणे चमकताना दिसत होत्या. विष्णू म्हणाले, आपण कोणीच त्या देवीची बरोबरी करू शकत नाही. अरे, आपण एक ब्रह्मांड निर्माण करतो तर ती अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करते. आपण पाहिलं, आपल्यासारखेच ब्रह्मदेव, आपल्यासारखेच विष्णू, आपल्यासारखेच महादेव, असे एक नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मदेव, अनंत कोटी महादेव, अनंत कोटी विष्णू ती निर्माण करते. एवढ्या विशाल जगताची ती माता आहे. मला आठवतं, प्रथम मी तिला बाल्यावस्थेत पाहिलं होतं. त्यावेळी ही देवी मला पाण्यावर त्या वटपत्रावर मी असताना हळूवार झोके देत होती. प्रलयानंतर जो महासागर उत्पन्न झाला होता, त्यावेळी मी ती एका वटपत्रावरती डाव्या पायाचा अंगठा तोंडात धरून चोखत होतो आणि त्यावेळी मला तिचं दर्शन झालं. तिनं अर्ध्या श्लोकात मला तिचं स्वरूप सांगितलं. ती म्हणाली, सर्व खलु इदम मेवा नान्यदस्ती सनातनम. की सर्वात सनातन जर कोणी असेल या ठिकाणी तर मी आहे. माझ्याशिवाय इथे कोणीच नाही, काहीच नाही. अशा सर्वश्रेष्ठ देवीला आपण शरण जाऊया, असं म्हणून तिघं त्या विमानातून खाली उतरली. आणि खाली उतरल्याबरोबर देवीच्या त्या जवळजवळ येत असताना अचानक सत्वर देवीनं त्या तिघांनाही स्त्रीरूपधारी बनवलं. ते तिघही स्त्रिया झाल्या त्या तिघांच्या. त्यांनी एकमेकाकडे प्रथम पाहिलं आणि थोडे लाजले, पण तिथं सगळ्या स्त्रिया होत्या. आणि शेवटी त्या भगवतीजवळ जाऊन ते पोहोचले. त्यांनी पाहिलं, देवीची सेवा करणाऱ्या सगळ्या सख्या, सगळ्या स्त्रिया सर्वांग सुंदर होत्या. त्यातील काही उत्तम स्वरात गायन करत होत्या, काही वाद्य वाजवत होत्या, काही नृत्य करत होत्या. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तेथे आम्ही अजून एक अद्भुत असं दृश्य पाहिलं. म्हणाले, एक अद्भुत प्रकार पाहिला. देवीच्या बोटातील नख पांढरं शुभ्र होतं आणि त्या नखरूपी दर्पणासारखं ते स्वच्छ दिसत होतं, पांढरं शुभ्र असं. आणि त्या नखरूपी दर्पणामध्ये न बोलण्या एवढे आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड पाहिले. म्हणे त्या नखामध्ये, अर्ध्या नखात देवीच्या असे अनंत कोटी ब्रह्मांड आम्हाला पाहायला मिळाली. आणि त्या नखामध्ये विष्णू म्हणाले, मी स्वतः विष्णू, रुद्र, ब्रह्मदेव, वायू, यम, वरुण, चंद्र, इंद्र, सूर्य, यमधर्म, त्वेष्टा, कुबेर, पर्वत, नद्या, डोंगर, दऱ्या, धबधबे, गंधर्व, अप्सरा, नारद, तुंबरू, अश्विनीकुमार, त्यानंतर सर्व वसू, पितर, शेषनाग, पाताळ, भूतल, ब्रह्मलोक, कैलासलोक, विष्णुलोक, सर्वाच्या सर्व त्या देवीच्या एका नखाच्या त्या अग्रभागातील एका टोकामध्ये आम्ही होतो. आणि आमच्या समवेत अनंत कोटी ब्रह्मांड तिथं त्या पायामध्ये, तिच्या त्या नखातील त्या अग्रटोकात दिसत होते. म्हणजे ब्रह्मदेव म्हणले, अरे त्या नखाग्रात मी दिसलो, कमल दिसलं, विष्णू शंकर दिसले, मला मधुकैटभ देखील दिसले. हे सगळं पाहून म्हणाले, आमच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला की काय आहे. पण थोड्याच वेळात आमचा भ्रम निराश झाला आणि आमचं तिघांचं ठाम मत झालं, ती भगवती देवी हीच सर्व विश्वाची माता आहे. आणि त्यानंतर सुंदर अशा त्या मणिद्वीपात देवीच्या अनेक लीला पाहत पाहत आमचे हजारो वर्षाचा काळ लोटला. आणि आमचं मत झालं, आमचा ठाम विश्वास झाला की या विश्वाची उत्पत्ती देवीच करते. देवीनंच अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केली, तीच सर्व ब्रह्मांड व्यापून राहिली आहे.
ब्रह्मदेवाने हात जोडले आणि म्हणाले, माते, आम्ही ब्रह्मांडाची स्थिती लय करतो ती तुझ्या प्रेरणेनंच. खरी करती करवी ती तूच आहेस. आम्ही फक्त निमित्त आहोत. जगदंबे, या जगाचं सार तूच आहेस. 84 लाख योनीतील सर्व भूते, नद्या, पर्वत, डोंगर, जड, चेतन सर्व सर्व तुझंच रूप आहे. तुझ्याशिवाय या जगात काहीच नाही. या जगाचं सर्वस्व तूच आहेस. तुझ्या कृपेने मी सृष्टीची उत्पत्ती करतो, विष्णू तिचं पालनपोषण करतो आणि महादेव तिचा संहार करतो. देवी म्हणाली, या आदिसृष्टीतील सर्व जीवांची उत्पत्ती मीच करते. मीच ब्रह्मा विष्णू महेशा तुम्हाला उत्पन्न केलं आहे. आता माझी लीला म्हणून माझ्या कार्यासाठी तुम्ही परत जा. तुम्हाला माझं स्वरूप कळालं, तुमचं स्वरूप कळालं, तुमचं या भूतलावर उत्पत्ती होण्याचा हेतू तुम्हाला कळाला आणि तुम्हाला काय कार्य करायचं हेही तुम्हाला कळालं. या कार्याचं फक्त निमित्त तुम्ही आहात. सर्व मी करून घेईल, काळजी करू नका म्हणाले. आणि तिनं सांगितलं की मी तुम्हाला या कार्यासाठी 3 शक्ती प्रदान करते. तिनं विष्णूला महालक्ष्मी, शिवाला महाकाली आणि ब्रह्मदेवाला महासरस्वती अशा 3 शक्ती दिल्या आणि ते स्थान सोडण्याची तिनं आज्ञा केली. तेथून ते सगळे विमानात बसले. विमानात बसताच ते परत पुरुष झाले आणि ते दिव्य विमान, ती परंबिका देवी, तो अमृतसागर सोडून ते विमान त्या क्षीरसागरावर आले, जेथे विष्णूने मधुकैटभाचा वध केला होता. त्या ठिकाणी भूतलावर ते विमान उतरले. अशा रीतीनं विष्णू, ब्रह्मदेव, शंकर यांनी देवीच्या मणिद्वीपाचं जे इथे दर्शन घेतलं, त्यांना देवीचं स्वरूप, कार्य, हेतू कळाला, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं व ते जे कार्य करतात ते निमित्त आहे. करती करविती आदिमादिशक्ती भगवतीच आहे याचंही त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि अशा रीतीनं त्यांना कळालं की आपण फक्त निमित्त मात्र आहोत. करती करविती जगदंबा आहे असं त्या जगदंबेचे स्वरूप आणि त्या जगदंबेच्या मणिद्वीपाचं वर्णन आणि यांनी दर्शन घेतलेलं आहे. झालेली सेवा आपण जगदंबेच्या चरणी समर्पित करू आणि इथेच थांबू. उद्या आपण 3री माळ बघूया. जय जगदंबा, जय जगदंबा, जय जगदंबा.